नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या डेटाच्या अनालिसिस व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, 2 दिवस थोडासा डेटा अपडेट नाही होऊ शकला माझ्याकडून काही पर्सनल कारणांमुळे. तर हे मी काढून टाकतो. ठीक आहे. हे आपलं माझं अनालिसिस आहे ते मी काढून टाकतो. तुम्ही मला सांगायचंय की त्याच्यात झालंय काय. ओके. तुम्ही एवढ्या दिवसापासून डेटा बघता आणि ह्या डेटामध्ये काय जे चेंजेस झालेत आणि ते कसे आपल्याला डायरेक्शन फाइंड आउट करून देतात हे तुम्ही मला कमेंट करून सांगायचं. ठीक आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीचा डेटा आहे. ह्या डेटाचं महत्व मला अशा वेळी कळालं ज्यावेळी 2 दिवस डेटा नाही टाकला आणि मला मेसेजनेसनी एकदम भरमसाठ हे झालं की सर डेटा नाही आला, आज डेटा नाही आला विकास. डेटा कुठे आहे? ठीक आहे. तर मित्रांनो, हा डेटा खूप आणि खूप फायदेशीर आहे. तुम्ही बघितलं असेल. हे सोडून द्या, हे माझं अनालिसिस आहे. तुमचे अनालिसिस मला कमेंट करून सांगायचे की ह्या डेटावरतून बेस्ट पॉसिबल डायरेक्शन काय असू शकते. कंपॅरिझन तर तुम्हाला मी बऱ्याचशा प्रत्येक व्हिडिओमध्ये मी कंपॅरिझन शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा डेटा एवढा प्रामाणिकपणे तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न करतो. याचे बारकावे जे आहेत ते पेड व्हर्जन्स मध्ये लोक देतात आणि 15,000-15,000 रुपये 3 दिवसांचे ते त्या ठिकाणी चार्ज करतात. हा एवढा इम्पॉर्टंट डेटा मी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट देतो. आणि आता हे तुमचं हे की तो तुम्ही डेटा फ्रीज ठेवायचा असेल तर तुम्हाला ते व्हिडिओज बघून शेअर करावे लागतील. ओके. आणि तुम्ही तसं करत नसाल तर माझं मोटिव्ह कमी होईल की बघणारे काय 200-500 लोक आहेत तर मी हा डेटा कशासाठी बनवू. ठीक आहे. तर हे जर वाढत असतील तर तो डेटा पुढे बनवण्यात माझं जे मोटिवेशन आहे ते हाय राहील आणि मला कुठल्याही परिस्थितीत तो डेटा बनवावाच लागेल, कारण माझी ती जबाबदारी बनेल की आता डेटा नसेल तर डायरेक्शन कशी मिळेल आणि रिटेलरला फायदा कसा होईल. ठीक आहे. तर मित्रांनो, हा वन ऑफ द पॉइंट तुमच्या ट्रेडिंग मध्ये ऍड करा. बाकी जे रिसर्च जे पण करतायत ते करतच आहात तुम्ही. ठीक आहे. तर आता मी तुम्हाला हा डेटा आणि ही डायरेक्शन हे तुमच्यावर सोडतोय की उद्याचं अनालिसिस म्हणजे 8 तारखेच्या मार्केटचे अनालिसिस तुम्ही करायचंय मला आणि हे सांगायचंय की बा याच्यात नक्की काय होणार आहे. ठीक आहे. आता त्याच्या पुढे जाऊन मी बऱ्याच वेळा सांगत आलोय की प्रत्येकाला मार्केट कॉल आणि पुट करण्या इथपर्यंत नाहीये. असे काही इम्पॉर्टंट गोष्टी घडतात की ज्या तुम्ही आहे ना अनबिलिव्हेबली हे करू शकता की आपण जी लेवल फाइंड करू, आपण एखादी पर्टिक्युलर लेवल फाइंड करू, ही लेवल डॉट आणि डॉट सगळ्या लोकांची सारखी येते. समजा ह्या लेवलवरून शॉर्ट जाणार असू गेलेले आहेत. ठीक आहे. पार्टिसिपंट इथून अशी डायरेक्शन एकदम इझिली पकडू शकतात. इव्हन काही एवढे प्रो आहेत की ह्या लेवल पासून सुद्धा त्या ठिकाणी आपण हे करतो. तर असे एक नाही, बरेचसे हे करतात. तुम्ही माझ्याकडे येता की बघता अशा हिशोबाने की विकास 20% वरती जाणारे शेअर्स फाइंड आउट करतो जे पण इंट्राडे काम करतात. पण मित्रांनो, त्याच्यापेक्षा खतरनाक प्रोबॅबिलिटी जी आहे ना ती ह्या सेटअपची आहे. असे काही शेअर्स की जे वरती जातात आणि एकदम असे रॅपिड खाली येतात. सॉरी, रॅपिड नाही म्हणू शकत त्याला, पण एकदम कन्फर्म आणि डायरेक्ट असा स्मूथ मूव आपल्याला त्या ठिकाणी भेटतो. तर काही लोकांना भीती वाटते कॉल आणि पुटची, तर मग सेल करा आणि दिवसभर बसा. याला आपण शॉर्ट सेल म्हणतो. आपल्याकडे इक्विटी शेअर्स आधी नसले तरी आपण ते सेल करू शकतो आणि संध्याकाळच्या वेळात आपल्या रिस्क रिवॉर्ड नुसार आपण ते त्या ठिकाणी बुक करतो. तर एवढी जबरदस्त प्रोसेस आहे. ह्याची प्रोबॅबिलिटी एवढी नेक्स्ट लेवल आहे की तुम्ही जो शेअर धराल त्याच्यात वरती जाणाऱ्यांमध्ये बऱ्याच वेळा एंट्री पॉइंट जे आहेत ते चुकू शकतात. कधी मध्ये काही लोकांचे रिस्क रिवॉर्ड थोडेसे प्लस मायनस होऊ शकतात. पण ह्या सेटअप मध्ये एकदम एकदम नेक्स्ट लेवल प्रोबॅबिलिटी आहे की जी आपल्याला फार चांगल्या पद्धतीने काम करते. तर हे फक्त पार्टिसिपंटना माहिती आहे. त्यांनी कमेंट करून सांगायचे की हे कसं होतं. ठीक आहे. एवढं जबरदस्त काम कसं होऊ शकतं. तर काल बघितलं तुम्ही डेटावर याच्यावरती पण डायरेक्शन वरती आणि डेटा पण तुम्हाला अनालाइज करायला मी आता एक हे दिलेलं आहे. कशा पद्धतीने राहिला ह्याला काय म्हणू शकतो आपण. ठीक आहे. ह्या डेटाला काय म्हणू शकतो. जशा पद्धतीचं डेटा आहे त्याच पद्धतीच्या मुवमेंट आहे त्या. ठीक आहे. 100% साइडवेज दिसतोय, साइडवेज मुवमेंट आहेत. हे का होतं असं. डेटा आपल्याला काहीतरी सांगतो. लक्षात घ्या. बऱ्याच वेळा लोक म्हणतात मार्केट सुप्रीम आहे, सुप्रीम आहे. मार्केट सुप्रीम नाहीये मित्रांनो. ठीक आहे. आपलं माइंड सुप्रीम आहे. हे माइंडला आपल्याला कंट्रोल करावं लागेल आणि हे
काही त्याला डेटा पॉइंट किंवा ज्याचं जे फीड आहे ते द्यावं लागेल. माइंड काम कसं करेल, काही इनपुट्स लागतील. ते इनपुट्स डेटाचे आहेत, काही अनुभवाचे आहेत, काही फॅक्टचे आहेत. तर हे समजून घ्यायचे असेल तर तुम्हाला ऑलरेडी लेट नाही झालेले आहे अजून. 2च सेशन झालेले आहेत ह्या बॅचचे. ओके, आणि ह्या बॅचमध्ये जस्ट इंट्रोडक्शन झालेलं आहे. तर अजूनही जे इंटरेस्टेड असतील तर 100% जॉईन करा. ज्याला कॉल पुट नाही करायचं त्याच्यासाठी ही जर्नी आहे, आणि ही जर्नी एवढी नेक्स्ट लेवल आहे, तुम्ही ते इमॅजिन नाही करणार. हे विदिन 1 मंथ. आता काही लोक येतील आणि कमेंट करतील की हे तुम्ही झाल्यानंतर सांगितलं. ठीक आहे, तर मी तुम्हाला हे झाल्यानंतर नाही सांगत, हे होण्याच्या आधी सांगतो. आणि हे झालेलं आहे, हे मी तुम्हाला पाहिजे तेवढे स्क्रीनशॉट देईल की हे लोकांनी कोणी कोणी हे शेअर्स होल्ड करतंय आणि काय लेवल पर्यंत हे करतंय. ठीक आहे, अशा हिशोबाचं आहे हे. ही जर्नी बघा तुम्ही, ही जर्नी बघा 42% जर्नी, आणि ही एकाची नाही, ही भरपूर भरपूर साऱ्या शेअरची जर्नी आपल्याला बघायला भेटते. हा शेअर बघा, विदिन 1 मंथ 12% जर्नी आहे. असे भरपूर आणि भरपूर शेअर्स आहेत की जे साधारण 5% 50% विदिन 1 मंथ पण जातात. पण आपल्याला प्रत्येक वेळी एवढेच रिटर्न मिळतील असं नाही, पण तुम्हाला शुअरली ऍटलिस्ट 20% रिटर्न एकदम इझिली कॅप्चर करता येतात. आणि ह्याची थॉट प्रोसेस आहे, हे असं रॅन्डम नाही येते, हे असं अचानक भयानक हे 12% वरती नाही जात. मार्केट खाली आहे, सेंटिमेंट खाली आहेत, सगळं निगेटिव्ह आहे, आणि हे 12%, 20%, 30% कुठून जाते, तर ह्याच्या पाठी मोठा गेम प्लॅन होतोय. ठीक आहे, आणि हा गेम प्लॅन आपल्याला आधीच समजतो की कोणीतरी मोठा कार्यकर्ता ह्याच्यात काहीतरी गेम करतोय, आणि त्याच्या पावलावर पाऊल ठेवून आपण त्या ठिकाणी ते शेअर्स घेतो. राईट, अशा हिशोबाचं गणित आहे मित्रांनो. तुम्ही अजूनही प्लॅन करत असाल, कन्फ्युजन असाल, तर तो तुमचा फक्त एक स्टॉप लॉस आहे. ठीक आहे, एक स्टॉप लॉस आहे, हे जास्त नाहीये फी. एक स्टॉप लॉस आहे, आणि तुमचा लाईफ लॉंग साठीचं हे एज्युकेशन आहे. ठीक आहे, ह्याला तुम्ही काही असं हे म्हणून बघू नका, ह्याला एज्युकेशन म्हणून बघा. आता राईट एज्युकेशन असेल तर पुढे पाया बांधायला सोपं होतं. काही अडचणींच्या काळामध्ये आपल्याला एक अशी थॉट प्रोसेस मिळते की जी आपल्याला एक्झिट करायला हे होते. काही लोक इन्व्हेस्टर बनून राहतात लाईफ टाइम साठी. एखादा शेअर्स घेतला की त्या शेअर्स मध्ये करायचं काय, जर तो 20% खाली असेल तर बसून राहायचं, माझी कंपनी फार चांगली फार चांगली. ठीक आहे, असं करत करत बसून राहायचं. मग तो -20 जातो, -30 जातो, -50 जातो. मग आपण शोधत बसतो की माझं चुकलं काय, ह्या कंपनीचे फंडामेंटल बरोबर आहे का, ह्याच्यात काहीतरी वेगळं घडलंय का, की आता ह्याला शेअरला ठेवायचा की विकायचा, कधी व्हॅल्युएशन अर्ध झाल्यावरती. तर मित्रांनो, ही वेळ कशासाठी येऊ द्यायची. ठीक आहे, 50,000चा शेअर जरी असेल एखादा, 50,000 रुपीजचा, रुपीज म्हणजे त्याची कम्युलेटिव्ह व्हॅल्यू 50,000 होत असेल, आणि तो 20% जरी खाली असेल ना, तरी तुमच्या एज्युकेशनची जी फीज आहे ती त्याला हे नाही करू शकत. आणि ह्याला घेऊन किती दिवस बसणार तुम्ही, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष. मार्केट 10% खाली आहे, पोर्टफोलिओ तुमचे 30%, 40% खाली आहे. असं का? बकवास काहीतरी घेऊन बसलेले आहेत आणि त्या लोकांनी चिटकवलेले आहेत. हे जे चिटकवायचे जे गेम आहेत, लटकवायचे जे गेम आहेत, ते इक्विटीमध्ये पण होतात. पण इक्विटीमध्ये सहन करण्याची शक्ती असते लोकांची, म्हणून ते घेऊन बसतात आणि काहीतरी मी इन्व्हेस्टर आहे. कशाचा इन्व्हेस्टर आहे तू, जर तुझे शेअर्स अशा पद्धतीने करतात. अपोजिट जर्नी व्हायला पाहिजे, जिथे वर जायला पाहिजे तिथे तुमचे तेवढे खाली जातात. ठीक आहे, तर मित्रांनो, अशा पद्धतीचं गणित आहे. डेटा कसा आलाय ते तुम्ही कमेंट करून सांगायचे. वन्स अगेन मी तुम्हाला डेटाचं हे करतोय. डेटा कसा आलाय, डेटा तुम्हाला जर खरंच पाहिजे असेल तर हे तुम्हाला शेअर करावं लागेल आणि कंटिन्यू व्हिडिओ बघावे लागतील, नाहीतर माझा मोटिव्ह संपून जाईल आणि मी ते डेली अपडेट करणं थोडंसं कमी कमी करेल. राईट, तर थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये. असंच प्रेम देत राहा मित्रांनो.